सार्वजनिक वित्त व कर संरचना आयकराच्या स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. म्हणजे आता आयकराचे स्लॅब रेट जे 2026 आता 26-27 चालू आहे, पण 25-26 मध्ये जे चालू होते तेच असणार आहेत कंटिन्यू. आता आयकराचा कायदा बदललाय 61 जागी. याच्यावर प्रश्न येऊ शकतो रे. आयकर कायदा 1961 होता, त्याच्या जागी आता नवीन आयकर कायदा 2025 आलाय. कधीपासून? 1 एप्रिल 2026 पासून. म्हणजे काय बदल झाला रे? जे गुंतागुंतीचे होते किंवा अवघड होता पूर्वीचा कायदा, तो आता सोपा करण्यात आलेला आहे. ओके, म्हणजे आताच्या कायद्यामध्ये, पूर्वीच्या कायद्यामध्ये जी काही जास्त कलम होती ती कमी केलेली आहेत, प्रकरणं देखील कमी केलेली आहेत. मी प्रकरणं वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितले लेक्चरमध्ये, बरोबर ना? की आपल्या लेक्चरमध्ये सांगितलं डिटेल की किती प्रकरणं आहेत, किती अनुसूची आहेत, म्हणजे त्यावर विचारू शकतात प्रश्न. आणि काय बाबा आता एक काय टॅक्स इयर ही एक कन्सेप्ट नवीन आणली त्यांनी, बरोबर ना? टॅक्स इयर वगैरे. मॅट मिनिमम अल्टरनेट टॅक्स 15% वरून 14% करणार आहे. ठीक आहे. 26-27च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार कर्ज ते जीडीपी गुणोत्तर किती असणार आहे? 55.6% पर्यंत कमी होण्याचा अंदाज आहे. 25-26 मध्ये 56.1 होता. अर्थसंकल्पात आर्थिक वर्ष 26-27 साठी नॉमिनल जीडीपी वाढ 10% गृहीत धरले आहे. रिअल जीडीपी वाढ 6.8 ते 7.2% अपेक्षित आहे. मला वाटते आत्ताच काहीतरी एक आरबीआयचा काहीतरी रिपोर्ट आलाय, बरोबर ना? 7 किती सांगितलंय? 7.7% काहीतरी ग्रोथ रेट आपलं साध्य झालेलं आहे असं काहीतरी सांगितलंय, बरोबर.